अभिषेकचा दिवस फ्लॅट नंबर 501 मध्ये सुरू होत असे आणि संध्याकाळ झाली की त्याचे लक्ष शेजारच्या 502 नंबरच्या दाराकडे लागे. त्या दारामागे त्याचे विश्व होते. नेहा. तिचा हसण्याचा आवाज, तिच्यासोबत चहाच्या गप्पा, तिच्या डोळ्यांतील चमक. हे सगळं अभिषेकसाठी केवळ एक रुटीन नव्हतं, तर त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलं होतं. नेहाचा नवरा, आदित्य, परदेशात असल्याने ती एकटीच राहायची आणि याच एकटेपणाने अभिषेकच्या मनात तिच्यासाठी एक खास जागा तयार केली होती. ही मैत्री होती की त्यापलीकडची भावना, हे त्यालाही कळत नव्हते. मात्र त्याच्या मनात एक सुप्त इच्छा दडलेली होती तिला मिळवण्याची, तिच्याजवळ असण्याची. एक दिवस नेहाने अभिषेकला फोन केला. तिच्या गावातल्या वार्षिक उत्सवाला ती जाऊ शकली नव्हती आणि म्हणून तिने त्याला प्रसाद आणण्याची विनंती केली. अभिषेकसाठी ही एक सुवर्णसंधी होती. तिच्यासाठी काहीतरी करण्याची, तिच्या आयुष्याचा एक छोटासा भाग बनण्याची. प्रसाद घेऊन तो तिच्या दारात उभा राहिला. त्याने बेल वाजवली, पण काहीच प्रतिसाद आला नाही. दार अर्धे उघडे होते. आतून बाथरूममध्ये पाण्याचा आवाज येत होता. नेहाबेन, मी प्रसाद ठेवून जातो का, त्याने मोठ्याने विचारले. पण आवाज परत आला नाही. त्याच्या मनातील गूढ विचार त्याला वेढा घालू लागले. एकदा तरी तिला तशी बघायचंय. फक्त एकदा. हे विचार त्याच्या डोक्यात गरगरू लागले. दार अर्धे उघडे होते. तो आत शिरला. लिव्हिंग रूम शांत होते. त्याने प्रसाद टेबलवर ठेवला. समोर बाथरूमचे दार बंद होते, पण त्याच्या बाजूच्या बेडरूमचे दार उघडले होते. एक क्षणिक वेडेपणा त्याच्या डोक्यात शिरला. तो बेडरूममध्ये शिरला आणि एका लहानशा अलमारीमागे लपून बसला. त्याचे हृदय इतके जोरजोरात धडधडत होते की त्याचा आवाज संपूर्ण खोलीत ऐकू येईल अशी त्याला भीती वाटू लागली. थोड्या वेळाने बाथरूमचे दार उघडले आणि पायांचा आवाज ऐकू आला. नेहा फक्त एका टॉवेलमध्ये बेडरूममध्ये आली. तिने टॉवेल काढला आणि कपडे घालायला सुरुवात केली. अभिषेकचा श्वास अडकला होता. हे दृश्य त्याने कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते. त्याच्या डोळ्यांसमोर नेहा, फक्त नेहा होती. अचानक व्हिब्रेशन. त्याच्या पंटच्या खिशातला फोन वाजला. फोनची रिंगटोन शांत खोलीत घुमून गेली. नेहाची नजर त्वरित अलमारीकडे वळली. तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक विचित्र, तीव्र कुतूहल होते. कोण आहे तिथे, ती म्हणाली. तिच्या आवाजात भीतीऐवजी कंटाळा होता. अभिषेक हतबल झाला. तो बाहेर आला, त्याचा चेहरा लाल झालेला, डोळे खाली. माफ करा नेहाबेन. मी फक्त प्रसाद ठेवायला आलो होतो. नेहाने कपडे घातले आणि त्याच्याकडे पाहिले. प्रसाद ठेवण्यासाठी अलमारीमागे लपायची गरज होती का? तिच्या आवाजात राग नव्हता, उलट एक सौम्यता होती. अभिषेकने माफी मागण्याचा प्रयत्न केला. त्याने विनवणी केली की तो हे कोणालाच सांगणार नाही. नेहा मंदपणे हसली. ठीक आहे. पण माफी एका अटीवर. तू मला प्रामाणिकपणे सांगशील. तू इथे का लपलास होतास? तुझी खरी इच्छा काय आहे? अभिषेकला जणू काही धक्काच बसला. नेहाने त्याच्या मनातील सर्व गोष्टी बाहेर काढायला लावल्या. त्याने आपल्या मनातील सर्व भावना, नेहाबद्दलचे आकर्षण, एकटेपणा, सगळं काही तिच्यासमोर ओतलं. तो डोके खाली घालून उभा होता. त्याला वाटत होतं आता ती त्याला झोडपून काढेल. पण नेहाची प्रतिक्रिया त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळी होती. तू फार साधासवळा आहेस, अभिषेक, ती म्हणाली. पण जगातल्या बहुतेक पुरुषांसारखा. एक गोष्ट सांगते का? तुझ्यासारख्या लोकांसाठीच आमचा एक ग्रुप आहे. तिने अभिषेकला एका गुप्त क्लबबद्दल सांगितले, मिडनाईट शॅडोज.
हा गट लोकांच्या गुप्त इच्छा, स्वप्ने आणि त्यांच्या कमजोरीचा उपयोग करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत असे. एक प्रकारचा थरार देणारा अनुभव. ते हे सर्व स्टेज करत, फिल्म करत आणि ते व्हिडिओ ऑनलाईन गुप्तपणे विकत. नेहा ही त्यांची एक संघटक होती. ती म्हणाली, आजची ही घटना देखील एक ऑडिशन होती. आणि तू पास झालास. तुला आमच्या पुढच्या मीटिंगला बोलावण्यात येईल. अभिषेक हबकून गेला. त्याला भीती वाटली, पण त्याच वेळी एक विचित्र आकर्षणही जाणवले. नेत्याने त्याला एक काळे कार्ड दिले, ज्यावर फक्त एक वेळ आणि जागा लिहिली होती, रात्री 11 वाजता, जुन्या कोठारात. त्याला जायचे की नाही, याचा विचार त्याने केला. पण नेहाचे आकर्षण आणि कुतूहल यामुळे तो त्या ठिकाणी पोहोचला. तेथे अंधार होता. काही लोक मुखवटे घालून होते. त्यालाही एक मुखवटा दिला गेला. त्या अंधारात त्याला एका बाजूला उभी असलेली एक स्त्री ओळखताच वाटले. तिची चाल, हातातील अंगठी. तो त्याची जुनी कॉलेजमधली मैत्रीण, सई होती. तीही याच प्रकारे या जाळ्यात अडकली होती. तिने अभिषेकला बाजूला नेले. अभि, हे सगळे खोटे आहे. हे एक धोका आहे. हे लोक फक्त आपल्या भावनांशी खेळत आहेत. हे सगळे रेकॉर्ड होत आहे. तेवढ्यात लाईट्स चालू झाल्या. नेहा मध्यभागी आली. आजचा विषय आहे प्रेम आणि विश्वासघात. तिने अभिषेक आणि सईकडे बघितले. अभिषेकला कळले, हे एक सेटअप होते. नेहाला सुरुवातीपासूनच माहीत होते की सई आणि अभिषेक जुने मित्र आहेत. त्यांना एकमेकांविरुद्ध खेळण्याचा हा भाग होता. त्यानंतरचे काही दिवस अभिषेक आणि सई एकत्र आले. त्यांना कळले की मिडनाईट शॅडोज हा फक्त एका व्यक्तीचा नव्हे तर एका मोठ्या गटाचा भाग आहे, जो लोकांच्या गुप्त व्हिडिओजवर पैसे कमावतो. नेहा ही फक्त एक चेहरा होती. श्रुने सुचवले, आपल्याला पुरावे गोळा करायचे आहेत. हे सगळे पोलिसांना द्यायचे आहे. त्यांनी पुढच्या मीटिंगला जाण्याचे ठरवले. ही मीटिंग एका परित्यक्त हॉटेलमध्ये होती. अभिषेकने त्याच्या फोनमध्ये एक गुप्त कॅमेरा लावून ठेवला होता. तेथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की गटाचे सदस्य लोकांना भावनिकदृष्ट्या छळत होते, त्यांच्या गुप्त इच्छा उघड करत होते आणि ते सगळे रेकॉर्ड करत होते. अभिषेकने सगळे रेकॉर्ड केले. जेव्हा ते बाहेर पडणार होते, तेव्हा नेहा त्यांच्या मार्गात उभी होती. तिचा चेहरा गंभीर होता. मी तुम्हाला सांगितले होते ना, हे एका मोठ्या गटाचा भाग आहे. तुम्ही थांबवू शकणार नाही. तिने 2 मोठे गार्ड बोलावले. एका क्षणात श्रुने तिच्या बॅगमधून पेपर स्प्रे काढले आणि त्या गार्डवर मारले. अभिषेकने नेहाचा हात पकडला आणि तिला अडवले. त्यांना तिथून पळ काढता आला आणि ते थेट पोलीस स्टेशनला गेले. पुरावे दिल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली. त्या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. गटाचे अनेक सदस्य, कॅमेरामॅन, आयोजक अटक झाले. व्हिडिओ डिव्हाइस जप्त करण्यात आल्या. पण एक व्यक्ती सापडली नाही. नेहा. तिचा कुठेच पत्ता नव्हता. ती जणू वायात विरून गेली होती. सगळे काही शांत झाल्यावर अभिषेक आपल्या फ्लॅटमध्ये परतला. एक विचित्र शून्यता त्याला वेढून होती. नेहाची आठवण त्याला पुन्हा पुन्हा येत होती. दाराखालून एक पाकिट सरकलेले त्याने पाहिले. ते उघडले तर आत फक्त एक पान होते. त्यावर हस्ताक्षरात लिहिलेले होते, अभिषेक, तू मला विसरलास, पण मी अजूनही तुला विसरलेली नाही. तुझी जुनी शेजारी. ते पत्र वाचताना अभिषेकचा जीव थिजला. त्याला लहानपणीची एक आठवण झाली. तो लहान होता तेव्हा त्यांच्या शेजारी एक मुलगी राहायची. तिच्याशी तो खेळायचा. पण एका दिवशी तिचे कुटुंब अचानक निघून गेले. त्या मुलीचे नाव होते नेहा. का ती परत आली? हे सगळे का केले?
हा प्रश्न त्याला पडला. ती आता कुठे आहे? तिचा पुढचा डाव काय असेल? अचानक त्याचा फोन वाजला. एक अज्ञात नंबर. त्याने कान लावले तर दुसऱ्या बाजूला एक ओळखीचा, मधुर आवाज ऐकू आला. खेळ संपला नाहीये, अभिषेक. फक्त पहिली पात्रं संपली आहेत.